क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या रायगडचे भाग्यविधाते आदरणीय रामशेट्टी ठाकूर साहेब, आदरणीय माझे वडील जे म्हात्रे साहेब आणि इथे ज्यांच्या आम्ही सोबत राहून महापालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल ही ताकदीनं लढून जिंकलो असे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेशजी बालदी साहेब, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब आणि खरोखर की महापालिका म्हटलं की ज्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे असे आदरणीय परेशजी ठाकूर साहेब आणि खरोखर की जिल्ह्याचे नेतृत्व जे करतात जिल्ह्याचे प्रमुख अविनाशजी कोळी आणि पनवेलचे महापौर नितीनजी पाटील, उपमहापौर प्रमिलाताई आणि आत्ताच ज्यांची परवाच निवड झाली ते सभागृह नेते प्रकाशजी बिनेदार साहेब आणि आज ज्यांची निवड झाली ते दोघेही माझी मिसेस ममता म्हात्रे हिची आज महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आणि बबनजी मुकादम यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली। या दोघांचंही मनापासून मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि खरोखर भारतीय जनता पार्टीमध्ये काम जो करेल तो नक्कीच पुढे जातो हे वाक्य ज्याप्रमाणे आहे, कारण इथे कुठल्याही पदाची कोणी अपेक्षा केली नाही। जे पक्ष नेतृत्वाने ठरवलं, उच्च स्तरावर ठरवलं, नेत्यांनी ठरवलं त्या पद्धतीनं ही सगळ्यांना पदं दिलेली आहेत आणि नक्कीच ज्यांना पदं मिळालेली आहेत मग स्वीकृत सदस्यपदी देखील आपले नगरसेवक परेशजी ठाकूर, गणेशजी कडू आणि इतरही सगळे बसलेले आहेत। या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि जी जबाबदारी मग ते सभापतीपदी असेल, स्वीकृत सदस्यपदी असेल किंवा निवडून आलेले सदस्य असतील, या सगळ्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ते नक्कीच भारतीय जनता पार्टी इथून पुढे कशी वाढेल आणि कशी जोमाने अजून काम करेल आणि नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत या समजून घेऊन त्या पद्धतीनं कामं करतील, नक्कीच माझ्या मनात बिलकुल शंका नाही आहे। कारण आता हे सगळे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांना नवीनच ही जबाबदारी मिळालेली आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं ममता बिनविरोध झाली, नगरसेवकपदी बसली, नंतर सभापतीपदी देखील ती बिनविरोध झाली, म्हणजे नक्कीच माझ्या वडिलांनी केलेलं काम, सन्माननीय जे म्हात्रे साहेबांनी केलेलं काम, त्याच्यानंतर मी थोडंफार कुठेतरी त्या कामात पावलावर पाऊल ठेवू शकत नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न जे केलं त्याचं फळ आज ममताला बिनविरोधपदी बसून हे मिळालं असं मला वाटतं आणि नक्कीच मी पक्ष नेतृत्वाचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो की आपण जी ममताला संधी दिली त्या संधीचं नक्कीच सोनं नाही परंतु सोन्याहून अधिक आणि प्रामाणिकपणाने ती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्णतः महिला आणि बालकल्याण समिती सभापती आहे ह्या दोन्हीही स्तरातील सगळ्याच नागरिकांना, सगळ्या महिला असतील, बालक असतील, या सगळ्यांनाच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। जिथे अडचण असेल तिथे आम्ही सोबत आहोत, परंतु आता तिला खूप चांगला चान्स आहे की तिला स्वतःहून सगळे डिसिजन घ्यायचे आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण टीम ताकदीनं तिच्यासोबत आहे। महापौर, उपमहापौर, सगळ्या समित्यांचे सभापती, नगरसेवक सगळे असतील, हे सगळेजण एकत्रित मिळून नक्कीच चांगलं काम करतील आणि इथून पुढे उद्यापासून म्हणजे आत्तापासूनच तिची खरी सुरुवात झालेली आहे। मगाशी ती बोलताना तुम्ही बघितलं, कारण नवीन जबाबदारी आहे, परंतु 100% कामामध्ये ती यशस्वी ठरेल याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। दादा बाकी तुम्हाला सांगेल की मी मगाशीच सांगितलं, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेल त्याला नक्कीच न्याय मिळतो। आता आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर सर्वप्रथम महापालिका लागली, माझ्यासोबत आलेल्या सगळ्याच माझ्या सिटिंग नगरसेवकांना सगळ्यांना न्याय मिळाला। त्याच्यामुळे आणि ज्यांना सीट देता नाही आली त्यांना स्वीकृत देखील सदस्यपदी बसवलं। नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आली, तुम्ही बघाल वडगर, गव्हाण, इकडे पळसपे, या बाजूला
वावेघर जिल्हा परिषद इथे पंचायत समिती राजू पाटील, इकडे सदस्य म्हणून प्रकाश जितेकरांच्या सुनबाई, तिकडे आमच्या जिज्ञासा कोळी सरपंच, ह्या ज्या सोबत आल्या त्यांची नावं मी घेतोय. अतुलजी असतील, नंतर या बाजूला इकडे म्हणजे ही सगळीच मंडळी, त्यांना सगळ्यांनाच न्याय मिळाला. याच्यात माझ्या मनामध्ये दुमत अजिबात नाही आणि तीळ मात्र शंका नाही. आणि ज्या पद्धतीनं मग सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब असतील आणि रामशेठ ठाकूर साहेब असतील, या दोघांनी ज्या पद्धतीनं प्रचारात उतरून तेव्हा त्यांच्यावर चर्चा आणि टिंगल देखील झाली की एका स्कूटीवरचा फोटो जो व्हायरल झाला आणि त्याची टिंगल केली, परंतु तुम्ही बघा शेवटी रिझल्ट लागल्यानंतर त्या जोडीची पुन्हा चर्चा झाली, रायगडमध्ये चर्चा झाली. आणि आज तुम्ही बघाल की पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाच्या जागा या आम्ही आल्यानंतर मग सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि आम्ही हे सगळे मिळून आम्ही जुनं नवीन काही वाद न करता किंवा वाद म्हणण्यापेक्षा की आम्ही लवकरात लवकर एकत्र म्हणजे मनोमिलन बोलतात त्या पद्धतीनं होऊन आम्ही जुने नवीन कार्यकर्ते एकत्र होऊन काम केल्याने हे फळ मिळालेले. त्याच्यामुळे मला वाटतं 100% ही ताकद रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जयंत म्हात्रे साहेब या दोघांची ताकद पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करताना या पनवेल उरण खालापूरमध्ये दिसली. सर आपण मी बाळाराम पाटील साहेबांना सांगितलं, मागेच सांगितलं इलेक्शनमध्ये, की तुम्ही उमेदवार देतानाच कुठल्या पद्धतीचे उमेदवार आहेत, की माझ्या पीएला तुम्हाला सीट द्यावी लागते, जो माझ्याकडे अगोदर होता त्याने सोडलं, नंतर त्याला सीट द्यावी लागते. दुसरे तुम्ही बघा की कशा पद्धतीचे उमेदवार दिले. तुम्हीच सांगा की उमेदवार कसे पाहिजे, की उमेदवार तुल्यबळ हवेत. जशा पद्धतीनं पहिले लढत व्हायची समोरासमोर, आता उमेदवार म्हणजे द्यायचे म्हणून दिले. त्याच्यामुळे तुम्हीच पत्रकार बनतो, तुम्हीच बघा किंवा कोणाला इथल्या नागरिकांना देखील पनवेलच्या माहिती आहे की उमेदवार तुल्यबळ नसल्यामुळे ते काय करणार, राहून पण काय करणार आणि नागरिक शेवटी कळ कोणाच्या बाजूने देणार. काम करणारे किंवा ज्यांना ओळखतो आपण, ज्यांची ओळखच नाही हा म्हणजे तुम्हाला साधे उमेदवार देखील सापडले नाही. त्याच्यामुळे मी तेव्हा पण तेच सांगितलं आणि आजही तेच बोलतो. त्याच्यामुळे हे पैसा बिसा असं नाहीये. माझे वडील जयंत म्हात्रे साहेब हे तुम्ही बघाल की 2000 साली पनवेलचे नगराध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी काय काय योजना चालू केल्या. आज 26 वर्षापूर्वी ते नगराध्यक्ष होते. 2005च्या पुरामध्ये माझे आजोबा वारले असताना 10व्या दिवसाला 26 जुलै पुराचा दिवस होता 2005ला. तुम्हीच बघा की पनवेलमध्ये ते अस्थि विसर्जनाला वडिलांच्या स्वतःच्या गेले नाहीत, ते स्वतः पनवेलमध्ये राहिले. ही कामाची पावती, हे पैशाने सगळं मिळत नसतं. त्याच्यामुळे मला वाटतं आता काही बोलायलाच उरलं नाहीये. त्याच्यामुळे पैशाच्या जीवावर बोलणं आता पहिल्यापासून तुम्ही बघताय जयंत म्हात्रे साहेब किंवा रामशेठ ठाकूर साहेब ही जोडी कशी आहे, पहिल्यापासून तशीच राहते. त्याच्यामुळे का पैसा इलेक्शनला उडवणं आणि हे काय नव्याने आलं आणि तेव्हा न उडवणं असं नाहीये. उगीच काहीतरी वायफळ चर्चाही होते. त्याच्यामुळे नागरिकांनी दिलेला हा प्रामाणिक कौल आहे असं मला म्हणायचं. सांगतो की अनुभव हे जरा मी थोडं खोडून काढतो की 2010ला ती माझी पत्नी झाली. 2010 पासून मी लगेच 2011ला नगरसेवक झालो आणि मग तेव्हापासून 15 वर्ष ती सातत्यानं जरी कुठल्या पदावर नसली तरी ती कार्यरत आमच्या जयंत म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत किंवा पक्षाच्या तुम्ही इलेक्शन आलं की तिला बघत असाल. आणि आता सुद्धा तिची इच्छा नव्हती, तुम्हाला खरं सांगतो. ती म्हणे नको, मुलं लहान आहेत आणि तिची एक ही आहे. पण शेवटी कुठलीही संधी अचानक येते हे कधी आपण बोलू शकत नाही. मला पण 2011ला वाटलं नव्हतं की मी पटकन नगरसेवक बनेन म्हणून. बाबांनी सांगितलं अचानक 15 दिवस आधीच सांगितलं, असंच मला सांगितलं. ममताला तरी थोडी कुणकुण होती, मला तर काहीच नव्हती. त्याच्यामुळे मी पण सुद्धा पहिले पक्षाच्या पदावर कार्यरत होतो. तशीच ती जयंत म्हात्रे संस्थेच्या अंतर्गत तुम्ही महिला भगिनी इथे पत्रकार भगिनी आहेत, तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आपली भेट देखील झाली. त्याच्यामुळे मी तर एवढंच सांगेन, उलटी नवीन आहे ना तर ममताला जास्त संधी आहे की चांगलं काम करून दाखवण्याची आणि ती नक्कीच त्याच्यात यशस्वी ठरेल.